आज आपण शिवल्यांचा मालवणी रस्सा बघतो आहोत। थंडीच्या दिवसात ह्या गावठी शिवल्या बाजारात भरपूर येतात। मोठ्या मिळाल्यात मस्त भरलेल्या आणि त्या स्वच्छ कशा करायच्या ते मी दाखवते। एकतर मी पहिल्या वेळी आपण पाण्यात उकळून बघितल्या होत्या। ह्यावेळी आपण काय करायचं तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, माती असते त्याच्यात, आणि डब्यात भरून फ्रीझरमध्ये 15 मिनिटं डबा ठेवायचा आणि 15 मिनिटांनी डब्बा काढल्यावर त्याची तोंड आपोआप उघडलेली असणार। आता एकीकडे आपण तयारी करायला घेऊया। आपण त्याच्यामध्ये शेंगा शेवग्याच्या, वांग आणि बटाटा, एक बटाटा, ते आवडीप्रमाणे कमी जास्त किती हवं तसं घ्या। मालवणी वाटण, अर्धा वाटी ओला नारळ, कोथिंबीर, पुदिना, लसूण एक कांदा, हिरवी एक मिरची, आलं 1 इंच, एक अख्खा कांदा, त्याच्यानंतर गरम मसाले, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, थोडंसं दगडफूल, दालचिनी, काळी मिरी, पाव तुकडा जायफळ, 2 लवंग। आता हे तुमच्या घरात जसे अवेलेबल असतील तसे घ्या। खसखस अर्धा चमचा, कसे असतील गरम मसाले तसे घ्या। मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले असतात, पण थोडे थोडे ॲड केले ना तर रश्श्याला चव चांगली येते। आता आपण वाटण भाजून घेणार आहे। 1 चमचा तेल घातलं, त्याच्यात पहिला कांदा लालसर होईपर्यंत, लसूण, हिरवी मिरची छान असं लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा लाल परतून झालाय। गरम मसाले आपले, थोडंसं मीठ टाकलंय, पाव चमचा, त्याच्यानंतर कोथिंबीर, पुदिना, तो सुद्धा आपण वाटणामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर ओले खोबरे सगळं लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि मग आपण मिक्सरला मऊ सगळं वाटण वाटून घेणार आहे। तर बारीक गॅसवर खोबरं लाल होईपर्यंत परतून घेऊया। त्याच्यामध्ये पाव तुकडा टोमॅटोचा टाकला आहे। आपण एक अख्खा टोमॅटो रश्श्यात टाकणार आहोत, पण त्याच्यातला पाव तुकडा टोमॅटोचा रस्सा असा स्मूथ आणि एक चव येते रश्श्याला, आणि तो वाटणात आपण छान परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा खसखस, खसखस लास्टला जळतो म्हणून आपण लास्टला टाकतो, आणि ते छान परतून आपण मस्त मिक्सरला मऊ वाटून घ्यायचं आहे। शिवल्या बघा आपण फ्रीझरमधनं काढल्यात, एक 15 मिनिटात त्याची तोंड ओपन झाली आहेत, आणि मग ते एक शिंपली आपण काढून घ्यायची आणि मास्ट जी आहेत ना आतमधलं मांस, ते एक शिंपली आपण वेगळं करून घ्यायचं। अशा आपण सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। मस्त मोठ्या आणि भरलेल्या शिंपल्या आहेत, थंडीत जास्त करून अशा मिळतात। आता आपण एका बाजूला थोडं पाणी उकळत ठेवलं आहे रश्श्यामध्ये टाकण्यासाठी। फोडणी देतोय, त्याच्यासाठी एक साधारण 3 ते 4 चमचे आपण ऑइल घेणार आहोत। छान कडकडीत ऑइल तापलं की लसूण ठेचलेला थोडासा, एक 7-8 पाकळ्या, कांदा छान असा परतून घ्यायचा लालसर, त्याच्यानंतर टोमॅटो, पाव टोमॅटो आपण वाटणात घातला होता। हे छान टोमॅटो नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचं, आणि नंतर आपण सगळे मसाले घालणार आहोत। तर आपण याच्यामध्ये मालवणी मसाला घालणार आहोत, साधारण 2 चमचे। तेलामध्ये छान सगळे मसाले परतून घ्यायचे, म्हणजे तरी चांगली येते। त्याच्यानंतर बटाटा, वांग आणि शेंगा सगळं घालून छान परतून आपण उकळतं पाणी घालणार आहोत आणि सगळ्या ह्या भाज्या
छान शिजवून घेणार. 2 ते 3 मिनटं एक उकळी घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून एक उकळी घ्यायची. छान उकळलंय. आता त्याच्यात आपण वाटण घालणार. वाटण घालून मिक्सरतून पाणी जेवढं पातळ हवं त्याप्रमाणे पातळ करा रस्सा. घट्ट ठेवायचा असेल तर घट्ट ठेवा. भाकरीबरोबर खायचं असेल तर घट्ट ठेवा. राईसबरोबर खायचं असेल तर पातळ करा. सूपसारखं पिताही येतो गरम गरम मस्त. आणि आता याला छान उकळी आली, बटाटा वांग आपलं छान शिजलं की आपण त्याच्यामध्ये शिवल्या घालून घ्यायच्या. शिवल्या घातल्यानंतर साधारण एक 3 ते 4 मिनटं छान उकळवून घ्यायचं. गार्निशिंगवरून कोथिंबीर घालायची की आपलं तयार आहे शिवल्याचं मालवणी रस्सा. आपलं मीठ चवीनुसार घालायचं आहे. शिवल्या घातल्यानंतर लास्टला आपण मीठ घालणार आहोत. शिवल्या खूप उकळवायच्या नाही, नाहीतर वातड होतात. शिवल्यातनं जे पाणी निघालेलं ना ते आपण ॲड केलं. त्याला छान बारीक गॅसवर मी एक 4 ते 5 मिनटं उकळी काढून घेणार आहे.